नाना, महायुतीच्या बैठकांचं, महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. कुठपर्यंत आली आहे जागा वाटपाची चर्चा? कारण कुठल्याही क्षणी राज्याला आचारसंहितेला सामोरं जावं लागेल. अशा जागा वाटपाची पहिली यादी तरी तयार आहे का? आम्ही तुम्हाला सांगितले की दसऱ्यापर्यंत आम्ही पहिली यादी त्याला जाहीर करू आणि ते मोठ्या संख्येनं राहील. आणि लवकरच आता उद्या जवळपास खूप सारी क्लिअरिटी आम्हाला येईल आणि आज सकारात्मक चर्चा त्यामध्ये झालेली आहे. मागच्या बैठकीच्या वेळेस विदर्भाच्या चर्चा ज्या कोणत्या भागाचा आढावा घेतला, पूर्ण महाराष्ट्राचाच घेतला जाणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि आमचा टार्गेटच एक आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार, गुजरात धार्जनी सरकार, शिवद्रोही सरकार, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा एकमेव धर्म आहे आणि त्याच धर्मासाठी आम्ही सगळेजण काम करतो. काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या संपूर्ण नेत्यांच्या समाज माध्यमांच्या वॉलवर एक गाणं आम्हाला पाहायला मिळालं. हे देवेंद्र फडणवीसांना तुम्ही अनाजी पंत मारतोय रत्ना असं म्हणत त्या गाण्यात ते व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांचा आहे. नेमकं हे प्रकरण काय? नाही, आम्ही देवेंद्र फडणवीसांचं नाव कोणाहीच घेतलेलं नाही आहे. अनाजी पंत जे आहेत ते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर त्यावेळेस रंदा फिरवत होते त्या पद्धतीचं गाणं आहे. तर देवेंद्र फडणवीसाला थोडी लागतं ते गाणं. लागत असेल तर मग ते त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याचा अर्थाचा अनर्थ आपण करू नका. पण जी लोक तशी वागत असतील त्यांना ते लागेल. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्याला गेले. खरं तर असं कळत आहे की देशातील आधी 8 जिल्हा राज्य आहेत त्याच्यात नक्षलग्रस्त भाग आहे, त्यांची बैठक आहे. पण एकंदरीत जागा वाटप किंवा मग महाराष्ट्राच्या निवडणुकीची रणनीतीची सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कसं बघतं त्या सततच्या दिल्ली वाऱ्या राज्याच्या सरकारच्या होतात आहेत. रात्री बेरात्री राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीलाच जातात अशी चर्चा आहे आणि ते तुमच्याही माध्यमातून आम्ही ऐकतोय आणि पाहतोय. त्यामुळे आता नेमकं ते आज कशासाठी गेले त्याच्यावरची चर्चा या ठिकाणी करण्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जी आर्थिक स्थिती आज आहे, गेल्या बुधवारी राज्य सरकारला 30,000 कोटीचा ओव्हरड्राफ्ट कर्मचाऱ्यांचे पगार आणि योजना चालवण्यासाठी घ्यावे लागलेत. ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी म्हणजे सगळ्यात जास्त क्लेशदायक आहे. राज्यातलं सरकार कर्ज काढून दिवाळी साजरी करत असेल तर महाराष्ट्राचा दिवाळा या सरकारने काढलेला आहे हे त्याच्यातून पाहायला मिळतं. आणि म्हणून केंद्राला रिझर्व्ह बँकेकडे काही शिफारसी कराव्यात त्यासाठी गेले असतील. कारण की आता या सरकारने कटोरा घेऊन फिरायचंच काम सुरू केलेलं आहे. बँकांकडे बँका यांना कर्ज द्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये दिल्लीला नेमकं कशासाठी गेले त्याच्यावरचे आज आम्हाला काही चर्चा करायचं काही कारण नाही. अहो, हे सरकार जिथं जातं तिथंच उधारी करून ठेवतं. दावोसला गेलेत तिथं उधारी करून आलेत आणि दावोसनी या सरकारला राज्य सरकारला नोटीस पाठवलं. हे तर महाराष्ट्राची बदनामी आहे की बरोबर आहे ना, तुमच्याच माध्यमातून आलेलं आहे. आता विदेशात गेले तिथं उधारी केली. राज्याच्या खुर्चीवर असंविधानिक सरकार खोक्याचं सरकार बसल्यानंतर राज्य कर्जबाजारी करून ठेवलं आणि राज्यामध्ये महागाई वाढवून ठेवली. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे असतील किंवा आणि कॉन्ट्रॅक्टर तर हक्काने मागतील ना, कारण की मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन या सरकारने खाल्लेलं आहे. सरकार कमिशनखोर आहे. आता बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसेही गेलेत आणि बिलही नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे या कमिशनखोर सरकारची ही हालत आहे. त्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं कायम बदनाम करण्याचं काम या राज्याच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजपच्या सरकारने केलं आहे. 2019ला उद्धव ठाकरेंना भाजपकडून 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर होती तरी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलं. आम्हाला भूतकाळात जायचं नाहीये. आज जी काही महाराष्ट्राची अवस्था औदास्या या लोकांनी करून ठेवलेली आहे
तो उभा महाराष्ट्र बघतोय. ज्या महाराष्ट्राची गरिमा पूर्ण देशात नव्हतं जगात होती ती संपुष्टात आणण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. एक कर्जबाजारी या महाराष्ट्राला करून ठेवलेलं आहे. कमिशनखोरीमध्ये हे लोक अग्रेसर आहेत, भ्रष्टाचारामध्ये हे लोक अग्रेसर आहेत. या वर्तमानामध्ये ही चर्चा झाली पाहिजे आणि महाराष्ट्र वाचवणं हे महाराष्ट्राच्या जनतेची आता जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे उधारी करून हे लोक ज्या पद्धतीनं एखादी योजना हातात घ्यायची आणि त्या योजनेलाच प्रमोशन करण्यासाठी गावागावामध्ये फिरणं या सरकारचं जे काम चाललेलं आहे हे खऱ्या अर्थानं क्लेशदायक आहे. निराधार लोकांचे गेले 6 महिन्यापासून पैसे दिले नाहीत. विधवा असतील, अपंग असतील, शेतकऱ्यांचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत. बेरोजगारांची जी परिस्थिती आहे, मुलांच्या स्कॉलरशिपचे पैसे मिळाले नाहीत. ओबीसी असतील, NT-VJNT असतील, आदिवासी असतील, शेड्यूल कास्ट असतील, या मुलांच्या स्कॉलरशिप या लोकांनी दिलेल्या नाही. त्यामुळे ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण केली आणि महागाई तर इतके झपाट्यानं वाढवतात आहेत. म्हणजे आज 100 रुपयाचा स्टॅम्प मिळणार नाही, 50 रुपयाचा स्टॅम्प मिळणार नाही, सरळ 500 रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागणार आहे. किराणा सामानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांनी आता हे सण साजरेच करू नये एवढी महागाई या लोकांनी वाढवलेली आहे. त्याच्यामुळे ही महाराष्ट्राला कलंकित करणारी सरकार आणि या सरकारलाच सत्तेतून बाहेर काढणं हीच महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय केलेला आहे. नाना अब्दुल सत्तार यांनी साडी वाटप जे आहे ते महिलांसाठी केलेलं आहे. यावरती वक्तव्य करताना रावसाहेब दानवे असं म्हणतात की बायका आमच्या आहेत तर यांना साडी वाटण्याचा अधिकार, असं एक वक्तव्य त्यांनी केलं. महिलांनी होळी केली त्याची, होळी केली, जाळल्यात साड्या, बायका त्यांच्या आणि सत्तार साड्या वाटतो असं ते दानवे साहेब म्हणतात, असं रावसाहेब दानवे. आता बायका मला हे त्यांचं आता काय कोणत्या भाषेत ते बोलले म्हणजे काय कळायलाच कारण नाही. कारण की भाजप काही बोलू शकतं. हे आता ही जी भाषा आहे हे आता ते दानवेंनाच माहिती असेल काय बोलले ते, कोणाच्या बायका काय झाड्या कोणाच्या. पण एक निमित्तानं या निमित्तानं मी त्याच्यात न जाता या सरकारची या राज्यातल्या महिलांनी आमच्या भगिनींनी होळी करण्याचा निर्णय केलेला आहे आणि म्हणून या राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या साड्या त्याची होळी महिलांनी केली. याचा अर्थच राज्याच्या आमच्या सगळ्या लाडल्या भगिनींनी निर्णय केलेला आहे की या सरकारची येणाऱ्या निवडणुकीमध्ये होळी करण्याचा निर्णय केला आणि तो संदेश या निमित्तानं त्यांनी दिलेला आहे. महायुतीच्या जागा वाटपात इतकी चर्चा शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाची होते तितकी राष्ट्रवादीची अजित पवारांची होताना दिसत नाही. अजित पवारांना डावललं जात आहे का आणि सातत्यानं अजित पवारांच्या गोटाकडनं देखील कधी वेगळी चूल मांडू शकतो अशा पद्धतीचे संकेत मिळत असतात. महायुती मधात काय काय आगे काय म्हणजे खेळ होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता थोड्याच दिवसात आपलं हे सगळं चित्र ओपन होणार आहे. त्यामुळे मी त्यांच्या महायुतीची चर्चा इथं करणं काही बरोबर नाही आहे. पण फार काही महाभारत तिथं चाललेलं आहे. मी अनेक दिवसाचं तुम्हाला मी सांगतोय. आज सीट सेटिंग के बारे में सकारात्मक चर्चा हुई है और वो चर्चा हमारी एक कोशिश है कि आने वाले दशहरे के बाद तुरंत ये हमारी सभी सीटों की घोषणा करने का एक हम लोग उस तरह का काम कर रहे हैं. सर, केवल महाराष्ट्र में 80 लाख से 1 करोड़ तक घुसपैठियों का मामला सामने आ रहा है, अपना सामने आ रहा है. क्या कहना चाहेंगे जनता एनआरसी के बारे में, क्या कहना चाहेंगे? क्या चुनाव से पहले जनता एनआरसी लागू हो जाना चाहिए? अब केंद्र में भी सरकार इनकी है, राज्य में भी सरकार इनकी है, तो अब मुझे लगता है कि घुसपैठी कहां से घुस गए तो केंद्र की सरकार का फेल्योर है. जो महाराष्ट्र में इतने सारे लोग हैं, फिर राज्य की सरकार उनकी है, वो क्या कर रही है. चुनाव के समय में इस तरह की बकवास बातें कर जुमलेबाजी कर लोगों के मूल इश्यू को डाइवर्ट करने का काम किया जाता है. लोगों के मूल इश्यू क्या है? उनके चाहिए रोजगार, वो ये सरकार दे नहीं सकी. महंगाई कम नहीं कर सकी, किसानों को न्याय नहीं दे सकी, उनको आत्महत्या करने लगाई, गरीबी बड़े पैमाने में बढ़ाई, महंगाई बड़े पैमाने में बढ़ाई. और ये विषय को डाइवर्ट करने के लिए बीजेपी
इस तरह की जुमलेबाजी करती है और ये जुमलेबाजी में आप लोग भी मत जाओ और जनता भी नहीं जाएगी। नाना आउटगोइंग शुरू हो गया है मायावती से। हर्षवर्धन पाटिल बड़े एक नाम है, वो बीजेपी के साथ थे लेकिन अब वो शरद पवार साहब के साथ जुड़ गए हैं। आने वाले दिनों में क्या कांग्रेस में भी क्या इनकमिंग होगी आपको लगता है? और हमारे यहाँ लोग बड़े हर्षवर्धन पाटिल जैसे बड़े नेता जा रहे हैं। हमारे यहाँ तो शुरुआत हो गई, हमने तो पहले शुरुआत हमने की। भास्कर खतगांवकर भी हमारे पार्टी में है, बहुत सारे लोग आए। तो अभी महायुति में बहुत बड़े बगदाड़ तो आने वाले दिनों में लगे ही हैं। देखिए अब क्या क्या होता है। मोहन भागवत और उसके पहले नरेंद्र मोदी आए थे यहाँ थाने में, तो उन्होंने बात की हिंदू एकता के बाद अब वो करने लगे हैं। वो क्या आपको लगता है कि हिंदू वो मान के चले कि मुस्लिम वोट नहीं मिलेगा तो हिंदू वोटों को पोलराइजेशन करने के लिए सब? देखो मुझे ये पता नहीं है कि गए 10 साल से अभी 11वां साल है हिंदुत्व की सरकार जो नरेंद्र मोदी के रूप से आरएसएस ने लाई है। महाराष्ट्र में गए 7.5 साल में इनकी हिंदुत्व की सरकार है जिसके बैनर भी लगाए गए थे। तो क्या हिंदुत्व अब खतरे में आ गया इनकी सरकार आने के बाद? क्या हिंदुत्व को वोट के लिए यूज किया जा रहा है? हिंदुत्व को सबसे ज्यादा अगर किसानों की आत्महत्या हो रही है तो हिंदू की है। जो बेरोजगार घूम रहे बंबई महाराष्ट्र में पूरे जगह, वो ज्यादा से ज्यादा हिंदू है, ज्यादा से ज्यादा गरीब हिंदू है। तो ये हिंदुत्व की जो ठेकेदारी लेके लोग घूम रहे हैं, उनसे मेरा सवाल है, मैं खुद हिंदू हूं, क्या उनके जिंदगी के बारे में ये हिंदुत्व के ठेकेदार कभी सोचेंगे? सिर्फ वोट के लिए राजनीति करेंगे? हमारा संविधान ये कभी भी उसका बात का समर्थन नहीं करता, कारण कि हमारे देश में लोकतांत्रिक व्यवस्था है, संविधान के आधार पर चलती है। सब धर्म के लोग हम लोग एक साथ रहते हैं। अब्दुल कलाम जैसे हमारे देश के राष्ट्रपति, वो मिसाइल मैन के नाम से पहचाने जाते थे, वो भी मुस्लिम थे। हमारे देश में विविध जाति विविध धर्म के लोग रहते हैं, लेकिन हमारा हिंदुस्तान तो भी एक साथ है। 75 साल हम आजादी के इसमें है और एक शान से हमारा देश खड़ा है। लेकिन जब जब भी चुनाव आए तब तक बीजेपी और उनके साथी लोग इस तरह की जाति और धर्म की बातें कर कर हिंदुस्तान को तोड़ने का काम जो करते हैं, अब वो कदापि नहीं होगा। हिंदू को भी समझ में आ गया, मुस्लिमों को भी समझ में आ गया, बौद्धों को भी समझा, ईसाई को भी समझा, सिखों को भी समझ में आ गया कि बीजेपी अपने राजनीतिक फायदे के लिए इस तरह से हमारे समाजों में, धर्मों में फूट डालने का काम करती है। और हमारे नेता राहुल गांधी जी ने भी वही बात को आज दोहराया है। अजित पवार को क्या लगता है कि अजित पवार मायावती से बाहर चले जाएंगे? जिस तरह से मायावती में भी ये अटकलें है, चर्चा है कि उनके विधायक उनको छोड़ के जा रहे, तो उनकी बार्गेनिंग पावर भी कम हो गई, तो चाहते कि उनको बाहर कर आउट कर दे। देखो उनके इसमें महाभारत चल रहा है, हमने शुरुआत में ही कहा है, और आगे आगे देखो क्या क्या होता है। उनके बारे में ज्यादा बात नहीं करने में अच्छा ही है। ना हरियाणा और जम्मू कश्मीर को लेकर सर्वे में दिखाई दे रहा है कि कांग्रेस वहां सरकार बना रही है। बिल्कुल, अभी देश में जो परिवर्तन की लहर शुरू हुई है, सच्चाई की कभी भी हार नहीं होती, सच्चाई हमेशा जीतती है। सच्चाई परेशान हो सकती है। हमारे नेता राहुल गांधी जी ने इस देश में जो असत्य की सरकार बैठी थी नरेंद्र मोदी जी के रूप में, वो असत्य का असली चेहरा लोगों के सामने लाया। कन्याकुमारी से कश्मीर तक पदयात्रा की, मणिपुर से लेकर मुंबई तक यात्रा की, और देश की जनता को जो जिस तरह से गुमराह करने का काम बीजेपी, आरएसएस और नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया था, अब जनता को ये सच सामने आ गया है। और इसलिए ये थोड़ा समय बुराई के दिन थे, असत्य का जमाना था, अब सत्य की शुरुआत हुई है। हरियाणा है, जम्मू कश्मीर है, अब हर जगह तुमको बदलाव देखने मिलेगा। उससे भी अच्छा रिजल्ट हरियाणा और जम्मू कश्मीर से, महाराष्ट्र में उससे भी अच्छा रिजल्ट आएगा, क्योंकि उसकी शुरुआत महाराष्ट्र ने लोकसभा से शुरू की है, और इसलिए उनसे भी अच्छे रिजल्ट महाराष्ट्र में आपको कांग्रेस और उनके साथी के साथ मिलेगा। 1 करोड़ एक हफ्ते का लोन मांगा जा रहा है महाराष्ट्र सरकार की तरफ से, गवर्नमेंट की तरफ से, क्या कहना चाहते हैं? मैंने जब भी मराठी में वही बात कर रहा था कि दिल्ली की चक्रे जो मारी जा रही है, उसके पीछे का कारण ये कि कटोरे लेके घूम रहे हैं।
इनको रिजर्व बैंक ने नहीं बोला है, क्योंकि इनके पास अब वो इनके पैसे रिटर्न करने के लिए इनके पास कोई व्यवस्था नहीं है, और इसलिए रिजर्व बैंक ने भी इनको हाथ खड़े कर दिए हैं। और मुझे लगता है कि महाराष्ट्र को कंगाल इन लोगों ने बना के रखा है। महाराष्ट्र की तिजोरी लूट ली गई है, और लूटने में सबसे ज्यादा अगर किसी का योगदान हो तो नरेंद्र मोदी और अमित शाह है। और इनके जो सत्ता में बैठे हुए लोग, खोखे वाले लोग हैं, उनने महाराष्ट्र को लूटा है, और उसी का परिणाम है कि आज रिजर्व बैंक ने राज्य सरकार को कर्जा देने के लिए हात खडे कर दिए। नाना, अकोल्यात हरिहर पेठीमध्ये 2 गटात जे ती दंगल उसळल्याची माहिती नुकतीच समोर आलेली आहे, आणि त्याच्यावर पोलिसांकडून जे तो लाठीचार्ज केलेला आहे, पण अनेक नागरिक जे ते पथराव झाला आज फक्त थोड्या वेळापूर्वी। कसं बघतात हे महाराष्ट्रामध्ये चालत राहणार आहे। जिथं मुस्लिम लोक, हिंदू लोक भाईचाऱ्याने राहतात, त्या भागामध्ये जाणून बुजून सत्तेमध्ये बसलेली व्यवस्था, धर्मांध व्यवस्था हे पाप करणार आहे। पण मी तुम्हाला सांगतो, अकोल्यात हा प्रकार करण्याचा प्रयत्न पहिलेही झाला, नाशिकमध्ये झाला, अमरावतीमध्ये झाला, पण आता हिंदू मुसलमानांनी निर्णय घेतलेला आहे की या भाजपच्या षडयंत्रामध्ये फसायचं नाही, आणि हे जाणून बुजून निवडणुकीच्या तोंडावर हे पाप केलं जातं। यही हिंदी में कॅबिनेटची बैठक आहे, बैठक जी ती बोलवण्यात आलेली आहे। मागच्या आठवड्यात एकाच आठवड्यात 2 वेळा बैठका घेतल्या, त्याच्यानंतर आता 3 दिवसानंतर पुन्हा एकदा निर्णयांचा धडाका पाहायला मिळतो। अरे भाई, ज्याच्याजवळ पैसेच नाही, पैशासाठी कटोरे घेऊन फिरतात आहेत, रिझर्व्ह बँकेने हात वरत केलेले आहेत, ते कॅबिनेटमध्ये मागासवर्गीयांसाठी, अनेक जातीसाठी महामंडळ जाहीर करतात आहेत, बिना पैशाने महामंडळ जाहीर करतात आहेत। हे खोटे जे जुमले आता लोकांना देत आहेत, जुमले लोकांना कळतात आहेत। त्याच्यामुळे मेगा जे निर्णय घेतले जातात आहेत, त्या निर्णयामध्ये काही निर्णय असे असतात की यांना बँका पैसे द्यायला तयार नाही, म्हणून महाराष्ट्राच्या प्रॉपर्ट्या, मग समुद्रामधल्या प्रॉपर्ट्या ह्या विकल्या जातात आहेत, आणि त्यांच्या मित्रांना नरेंद्र मोदीच्या त्या दिल्या जातात आहेत। महाराष्ट्र विकायला आता या सरकारने काढलेला, आणि त्याच्यासाठी कॅबिनेटचा निर्णय हे लोक घेतात आहेत। म्हणजे हे लोक किती मोठं पाप करतात आहेत। लोकतांत्रिक व्यवस्थेचा अर्थ हे महाराष्ट्र विकायसाठी लावलेला आहे। हे महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही। हे निर्णय जे घेतात आहेत हे निवडणुकीचे जुमले आहेत, आणि महाराष्ट्राला विकण्याचे निर्णय आहेत। आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे निर्णय याला आम्ही थांबवू, आणि या निर्णयावर जे निर्णय चांगले असतील त्याचं समर्थन करू, पण जे निर्णय महाराष्ट्राच्या विरोधातले असतील त्या निर्णयाला थांबवण्याचं काम पण आम्ही करू। फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट में महाराष्ट्र नंबर 1 पे है, इस तरह से कहा जा रहा है। आप क्या कहना चाहते हैं? आप इस तरह की बातें कर रहे हैं कि उनके पास पैसे नहीं। अरे ये झूठ के ऊपर क्या, इनका सुबह हुआ कि झूठ, रात को आया तो झूठ, क्योंकि इनके आका जो दिल्ली में बैठे मोदी जी, वो 2014 से अभी तक जब भी महाराष्ट्र में आए, देश में भी तो वो वही काम करते हैं, लेकिन महाराष्ट्र में जब भी आए तो झूठ के सिवा कुछ नहीं बोले। तो ये जो उनके नीचे के लोग बैठे हैं वो भी झूठ ही बोलेंगे। फिर महाराष्ट्र में बेरोजगारी कैसी बढ़ी? अगर इन्वेस्टमेंट बड़े पैमाने में महाराष्ट्र में बड़े पैमाने हुआ है, उद्योग शुरू हुए हैं, तो फिर उतने ही बेरोजगारी कम होना चाहिए था। महाराष्ट्र में बेरोजगारी के आंकड़े बढ़ते जा रहे हैं। तो सरकार किस आधार पे कह रहे कि हम देश में नहीं दुनिया में, बोलो लोगों को, दुनिया में भी बोल देंगे ये कि दुनिया में हम 1 नंबर इन्वेस्टमेंट करने का महाराष्ट्र है। ये झूठ बोल रहे, यहां से उद्योग जा रहे हैं, और ये अपनी झूठ कितने दिन बोलेंगे? एक झूठ बोलने के लिए 100 झूठ बोलने पड़ता है, और ये सरकार वही काम कर रही है, इसलिए इनके झूठ में आप भी मत जाइए। इंफ्रास्ट्रक्चर के जो प्रोजेक्ट थे वो रुके हुए थे। मेट्रो लाइन 3 अभी शुरू हुई है, कोस्टल रोड शुरू हुआ है, अटल सेतु शुरू हुआ है। बोले पिछली सरकार ने ये काम रोक के रखा था, क्या कहना है? देखो, हमने महाराष्ट्र पे कर्जा नहीं बढ़ाया, हमारी जितनी चादर थी उतने ही हम पैर फैलाते थे, क्योंकि महाराष्ट्र की जनता को हम महंगाई के अंगार में डालना नहीं चाहते थे। इनकी आज सब स्थिति है, सब कर्जा लेके कमीशन खाने का काम ये लोग कर रहे हैं। जो अटल सेतु की बात करते हैं उसको अभी क्रैक चले गए, जो हमने दिखाया
तो ये भ्रष्टाचार, जैसे समृद्धि मार्ग है उसमें भ्रष्टाचार, उसको गिराक आ गई। महाराष्ट्र में ये डेवलपमेंट की बात करते हैं, कर्जा लाके इन लोगों ने काम किया है, तो महाराष्ट्र में गड्ढे क्यों हैं? रास्ते अभी गड्ढे के स्वरूप लेके, बम्बई में गड्ढे हैं, तो इनने पैसा कहाँ खर्चा किया है? ये अब ब्रिज की बात करते हैं, इसमें कर्जा कितना लिया वो तो लोगों को बताया है, और लोगों को महंगाई की जो आग में डाले हैं उसका जवाब क्यों नहीं देते हैं? किसकी, कौन से विकास की बात करते हैं? लोगों को महंगाई के अंगार में डालकर ये खुद की विकास की बात करते हैं। कितना कमीशन खाया इन लोगों ने, बात करना चाहिए ना। झूठ के सिवा कुछ नहीं है और कमीशन खोरी के सिवा कुछ नहीं है, और इसलिए विकास की जो अपनी महिमा खुद उसका पार्ट ये पढ़ रहे, ये लोगों को समझ में आ गया। इन लोगों ने महाराष्ट्र की जनता को फंसाया है, विकास के नाम से फंसाया है। खुद नितिन गडकरी खुद नागपुर के विकास के बारे में उन्होंने 2 दिन पहले स्टेटमेंट किया। उन्होंने बोला कि सरकार के वजह से नागपुर का विकास नहीं हो सका, गलत विकास हुआ है, कमीशन का विकास हुआ है, और इसलिए नागपुर पूरा बर्बाद हो गया, एक बारिश में नागपुर पूरा डूबता। ये खुद नितिन गडकरी बोल रहे, उन्हीं के वरिष्ठ नेता, केंद्र में मंत्री रहने वाले नितिन गडकरी बोल रहे हैं, हम नहीं बोल रहे, उन्हीं के पार्टी के वरिष्ठ नेता बोल रहे हैं। तो ये विकास की बात कर है ना। जिस तरह से चलो, थैंक यू। एक के बाद एक डिसीजन ले रही है, आप कह रहे कि आपकी सरकार आएगी तो ये जो लॉलीपॉप डिसीजन है उसको आप बिल्कुल, जो राज्य के हित के होंगे वो हम रोकेंगे, जो राज्य के हित के होंगे उसको बिल्कुल सपोर्ट करेंगे। थैंक यू। अरे यार ये